आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मिल्टननी यावेळेला बऱ्यापैकी स्पॉन्सरशिप दिल्यामुळे मिल्टनचा जो मेन इनिशिएटिव्ह आहे की प्लास्टिकला पर्याय, तर त्या सगळ्या मिल्टनच्या बॉटल्स वरनं तो गेट तयार केला होता. ऑफकोर्स तो मीच केला होता आणि लास्ट टाइम पण मीच केलेला मिल्टनचाच बरोबर. यावर्षी आम्ही इकडे हा जो घोडा केलेला आहे तो प्लास्टिकच्या सगळ्या पिशव्या आणि रॅपर्स पासून बनवलाय. पूर्ण हे आहे आणि त्याचं जर प्रतिबिंब आहे तर ते मिल्टनची बॉटल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्लास्टिकला प्रत्येक पर्याय. प्लास्टिकला पर्यायाबद्दल मी सांगत होतो आणि मला बाजूला केलंय या सगळ्या. खूप ऍडमायर करत होतो. तर ताई प्लीज ये. कुठे भरायचं? इथे ये ना इथे. एक सेकंड. ताई स्वप्नील मिल्टन बघतो सगळं आणि तो मला कधीपासून सांगत होता, आमची पहिली मीटिंग झाली तेव्हापासून तो मला सांगत होता की मला छायाताईला भेटायचंय आणि तो मिल्टनचं सगळं काम बघतो आणि तो CSR सगळं फंड्स पण तोच बघतो. सो हा आणि त्याने तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. स्पेशली प्रिंटेड फॉर काला घोडा फेस्टिवल. तुम्हाला आवडणारी गोष्ट पण त्याच्या आतमध्ये. कोकम सरबत. वाव. फुल कोकणात आल्याचं फील आहे. वाव. प्रवास करत असतो 24 तास ते वगैरे थर्मोस्टेट बॉटल आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यात थंड थंड राहणार आणि गरम गरम. ओके ओके. फक्त काला घोड्यासाठी. अच्छा, हे खास कोकण वाल्यांसाठी. हो. सगळेच छान आहेत ना. हो. वाव.